कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला। मूर्ख आहात का? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे। म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं। विषय म्हणजे कुंभमेळा। मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी। मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला। मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे। कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे। म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं। आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते, मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ होत